पांडुरंग हरी वासुदेव हरी. माऊली, ही गोष्ट आहे एका माणिक नावाच्या मुलाची. त्याचं पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे. तर हा माणिक जन्माला आला ते पांडुरंगाचे भक्त असलेल्या बंडोजींच्या घरात. त्यांचे कुलदैवत पंढरपूरचा विठोबा असल्यानं त्यांच्या घरात विठ्ठल भक्ती, ज्ञानेश्वर तुकाराम भक्ती देखील रुजली होती. नमस्कार, मी पूजा. सोल स्पिरिच्युअलच्या संत मेळा या विशेष सत्रात आपल्या सगळ्यांचं मनस्वी स्वागत. माणिकने तिसरीत शाळा सोडून दिली आणि तो ध्यान, भजन, पूजन यात रंगून गेला. तो नेहमी तुकोबाचे अभंग म्हणायचा. एकदा हा माणिक आपल्या आजोळी गेला होता. त्याचे गुरु अकडूची महाराज त्याला म्हणाले, तुका म्हणे असे किती दिवस म्हणशील, तुकड्या म्हणे असं म्हणत जा. तेव्हापासून गुरुजींच्या आज्ञेनुसार माणिक तुकड्या म्हणे या नामपदानं संपणारे अभंग रचू लागला. पुढे या मुलाने 41 अध्यायांचे 4675 ओव्या असलेले ग्रामगीता हे काव्य रचले. हिंदी व मराठी अशा दोन्ही भाषात काव्य रचना केल्या. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक आणि सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करत. एवढंच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्व बंधुत्वाचा संदेश दिला. सन 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक देखील झाली. पुढे हा माणिक राष्ट्रसंत म्हणून नावाजला गेला. माऊली, हा तुकड्या म्हणजेच आपले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाणाऱ्या तुकडोजी महाराजांचा जन्म अमरावती येथे 1909 साली झाला. अंधश्रद्धा निर्मूलन व जातीभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा अगदी प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्य रचना केली. तुकडोजी महाराजांनी इसवी सन 1935 मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचं वैशिष्ट्य होतं. भारत हा खेड्यांचा देश आहे हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास आपोआपच होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा आणि विचारसरणी देखील होती. समाजातल्या सर्व घटकातील लोकांचा उद्धार कसा होईल याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. खेडेगाव स्वयंपूर्ण कसं होईल याविषयी जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचवली होती ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावे, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळावे, प्रचारकांच्या रूपानं गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटलं. देव भोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात याविषयी त्यांनी अविरत प्रयत्न केले. सर्व धर्म समभाव हे या राष्ट्रसंताच्या विचार विश्वाचं एक वैशिष्ट्य होतं. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक सर्वधर्मीय प्रार्थनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला. तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवन दृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केलं. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचार विश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था, राष्ट्र व्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिलं. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणं हे कसं अन्यायकारक आहे हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले. देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ, ते बलोपासक असावेत, म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकते. ते नीतिमान, सुसंस्कृतयुक्त कसे होतील याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. या राष्ट्रसंतानं आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला. तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण आश्विन कृष्ण पंचमी शके 1890 31 ऑक्टोबर 1968 रोजी झाले. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.